ते रातभर ऐसरच होते. हे बाय नाकासून रकात. बाजू करू जरा. गो काय करतोस? असत जिवंत असत. आया काय बोलतोस कळता? झाला तुमचा सुरू. अरे बापाशीची काळजी वाटता म्हणून बघू केलंय ना. ए गपराव तू. त्या अवदशक ना कशाचाच काय नाही. दत्ता डॉक्टरांका बोलूया रे. होय ताच करूचा लागतं. अरे आधी टकलेर पाणी तरी मारा त्यांच्या. वय हो रातभर तुम्ही हायच नाकासून रकात येता. काय रे खुळ्या तू काय करतोस सर? पांडू मका सांग हे रात्री कधी येले हय? अण्णा अण्णा राजा केले बसले होते मग आवाज येलो. मग काय झाला? मग ती इली होती दात काढून किकी करून हसत होती. अण्णांका धरला मानगुट पकडल्या ना अण्णांची. मग अण्णा सोडूक बघत होते नाही सोडल्या ती ना. मग अण्णा पडले. अण्णांचा जीव गुदमरत होतो. अण्णा सोडूक बघत होते. छातावड बसून होती ना ती. धरल्या अण्णांका धरल्या. बघो कसं झोपलो हा. काल उतरवलाव ना तर बरा झाला नाही. काय ता शेवंता खैली ती हडळ आता गेली असाच सोडून. खाई ना खाई फिरत राहता जायत राहता. कधी कोण कसा काय धरत काय कळता काय गो. गो हाय सर ये. आई कपडे धुचे आहेत ना. धुशील ते ये. बस बा बरा वैद गो सगळा. का सांगतय आधी ह्यो असो नव्हतो. एवढूसो होतो. वाड्यात खेळायचो. माका घर शोधून शोधून हैराण करायचो. आणि ह्यो सापडायचो खय इंदूकडे. तिच्यावर जीव यायचो. पण त्याच्याच गोवान जीव घेऊक बघितल्यान ही अवस्था केल्यान. 3 दिवस जागेवर होतो. हो हो घरात कैलास काय झाला? कपडे धुचत. कपडे? होय धुचे असत. अगो मी धुतास की नाही? धुतोय. चला हा करतोय. हो थांबायचं पकडा. इले अगो मी हे कपडे धुतले तर लोक काय म्हणतील? हो कोण काय नाही म्हणणार. का समाधान नाही. एवढे तर कपडे आहेत.
तू धुशीत एकटा पटकन. का ना खय काय करूचा कळतच नाही. मी काय चुकलंय? हो शोभा आणि काशीचा चांगला होऊ दे ना, म्हणजे नातवंडा खेळवशाल. पण माका याक कळला नाही. अगो कपडे धुवचो आणि नातवंड खेळवचो संबंध काय? धुवा, तुम्ही कपडे धुवा. आता तरी कळला ना मी काय बोलत होत इता? चांगली बातमी सांगलस. है ना. मग आता एवढे कपडे धुवा आणि वाळत घाला. शेवंता, शेवंता, काय तू शेवंत असस. सोडा माका, सोडा माका. नाही आम्ही यांना नाही कसं आहे. सोडा म्हणताय ना. हाय. अण्णा नाही कसं मी अण्णा नाही. श्रीमंत असे ए चोंट्या, हा नीट वाळत घाल. होय. आणि हो, ते झालं ना की त्या बादलीतले कपडे पण वाळत घाल. हा पण मी काय म्हणतोय, नंतर आधी काम कर. हो ता सगळा मी करतोय, पण मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घेशात तुम्ही. काय? तिथेच तिथेच बसून काय ते सांग. अण्णांकडे जाऊन इले. इकडे आता कसा अण्णांकडे जाऊन इलं. काही निरोप आहे? कसलो निरो. सकाळी दारावर पडले होते, रात्रभर म्हणे झोपाळ्यावरच होते. काय? मग काय सांगते काय तुमका. ह्या सांगू तर तुमका इल्ल होते, तुम्ही माका कामाक लावलास ना. तब्येत बरी आहे ना? नाही माका वाटता ना त्यांका कोणीतरी धरल्या ना, नाहीतर अण्णा असे पडान राहतील बाहेर. हा अरे बापरे, काय झालं असेल रे त्यांना? आता मुद्दाम जाऊन भेटायचं म्हटलं तरी बरं दिसत नाही. उगाच नको त्या शंकांना वाव कशाला द्या. नाही पोस्टमन, पाटण साहेब असतात ना. नाही येत ते. पत्र येईल हा. थांबा थांबा, परत देवा. कमलाकर पाटणकर तुमचाच हा. आणि का घेऊ. नक्की यांचीच असत ना पत्रा. हा अरे वयोमानामुळे होता कधी कधी गोंधळ. येता येता. जा कपडे वाळत घाल. हा हा. पोस्टमॅन काका, काय वो. अहो ते नाही, काही नाही. हा. काय हो, नक्की तुमचीच असत ना पत्रा. हो, हा इंदुमती हरी नाईक. माधव हरी नाईक.
त्या काय काय आलं बटन तुटला अगे बाय देवा मी शिवून देते. उशीर होईल. तुमची सगळी शर्टा धुवून टाकले. हा मग कपाडात बघते. या घेवा घाला. त्या नको माका नाही होणार. की त्या घालून तर बघा होईत तुमका. माधवाचा शर्ट माधव गेल्यानंतर अण्णांनी सगळा सामान आठवडीत टाकला. पुरा शर्ट मी फक्त माझ्याकडे ठेवला. आठवण येता तुमका. येता पण सांगू कोणा. मोठो भाऊ असलो तरी मित्रासारखं वागलो. काळजी घेतल्या. काय झाला. मित्र पण तेवढं जा. कोणा काय झाला की एका कापरा भरायचा. सगळ्याची भीती सगळ्याची. हिंमत दाखवल्यात ती मुंबईत जाऊचीच. पण बघ आता मुंबईत गेलो ना कारण मोठं होत. पण आठवण कायम राहत ना मनात. देवा तुम्ही त्या शर्ट मी बटन लावून देते. एक विचारू काय. तुम्ही नाही किती शिकलास. शाळेच्या नादात लागले ना. असा गरजेपुरता वाचता येता पण सगळंच कळता असा नाही. सगळा बी घरातलं बघतंय. गड्यासारखं राहतंय. पण एखादा कागद समोर इलो तर काहीच करू शकणार नाही. तू पण माझ्यासारखा. काही असलं ना तरी कोणाक माझ्या घोवाक बोलूक देऊचंय नाही. कोण फसवणार नाही तुमका. मी असं आहे ना तुमच्या बरोबर. घ्या घ्या झाला. पांडू नीट करा. करते हा. तू किती असत. तू पण असलास ना. तू किती असला वहिनी. काय नाही. काय नाही. काय झाला. दत्ताभाऊनी तुका बघितल्यानी नाही ना. का बरा कळता तुका. मी बघितलंय ना. दत्ताभाऊ वैसना गेले. तू दत्ताभाऊंका असं असं केलंस. दत्ताभाऊनी नाही बघितल्यानी. मी दत्ताभाऊंका बोलवतोय. हा कित्या. दत्ताभाऊंकडे का म्हणा. काही एक काम नाही. कुळच कुळू. दत्ताभाऊ पण म्हणतात कुळ्या. कुळच असतो. जा आणि कडीपत्तो घेऊन ये नाहीतर म्हणशील विसरलंय. काय ता. कडीपत्तो. हा कडीपत्तो. कडीपत्तो. हा कडीपत्तो. तुम्ही हैसर. सरिता कशीस तू. नंतर काही त्रास नाही ना झाला. काय नाही पण माझ्यामुळे उगीच तुमकाच त्रास झाला. अगं त्रास कसला त्यात. बाई म्हणून मी फक्त माझं कर्तव्य केलं. तुम्ही आज हैसर कसे. सरिता गो सरिता. हे बाय पाटणकर बाई तुम्ही आहे सर. हो म्हटलं भेटून जावं. अहो मग बाहेर काय करतात. येवा ना आत येव.
कढीपत्ता पांडू कोण हिला काय रे? माका काय माहित. कढीपत्ता आई हा मी चायचा बघते हा. नाही नाही सरिता चहा नको. नाही नाही केलेली असा फक्त गरम करूची हा जागो जा. तुम्ही तुम्ही कधी इलात? अगं आत्ताच येल्या. छाया कशी आहेस तू? माका काय झाला? मी खाऊन पिऊन मस्त असे. तुम्ही आज हैसर अचानक येणं केलास? तुमचा मोठा मुलगा माधव हो काय करतास? त्याचं नाव घेऊ नको हैसर. त्याचं नाव जो घेत ना हैसर तो जीवानिशी जाय अण्णा सोडूची नाही ते का? गप गो. काय झालं त्याचा? तो मुंबईला गेलाय ना? वय काय कळला काय? काय झाला? नाही नाही काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ते पोस्टमॅन काका आमच्याकडे आले होते ना, तुमचं पत्र देऊन गेले. पत्र? माधवाचा पत्र? हा हो मी त्यांना परत करणार होते पण तेवढ्यात ते निघून गेले होते. मग विचार केला की मीच आणून देते. हे पत्र. सरिता माधवाचा पत्र येला हा. छाया अगो बघलंस भावाचं पत्र येला हा. आता मी अभिरामाक वाचूक सांगते. कशाला? द्या मी वाचते. असं म्हणतास? वाचा. प्रिय आई, हा? आहे बघलस आये वरसून आईवर इलो लागला. तुझ्या झिलाक मुंबईचा पाणी लागला. नको. आई कशी हस? आठवण लय येत असतात ना तुका? सारखं सारखं पत्र लिहूक जमक नाही. खरं सांगू पत्र लिहूक बसलंय की तुझं चेहरा समोर येता. मग काय लिहायचा कळत नाही. पण आई मी आता हैसर रुळतय. लय मोठं हाके हा शहर. लय माणसं असत. खरं राहूक मिळणार नाही असं वाटत होतं. पण एका चाळीत जागा मिळाली हा. एका वेळेचा डबा लावलाय. 2 येळेचं लावणार होतंय पण जास्त खाल्लं तर सुस्ती येता ना, म्हणून फक्त रात्रीचं लावलंय. पैसे असतात ग माझ्याकडे, तू काळजी करू नको. याच चाळीत 4-5 पोरांची शिकवणी घेत आहे. मिळतात पैसे. माझं सगळं बरं चाललेलं असा. थैसर सगळी व्यवस्थित असाल अशी आशा बाळगून असेल. दत्तानं सगळं सांभाळून घेतलं नसतात घराचं. आहे छायाच्या लग्नाचं बघतस की नाही? एक सांगू, बघून टाक, नाहीतर पळून जाऊन लगीन करत. त्याचे माहिती आहे ना. पण लग्नाक माका बोलव हा. मी येईन आणि त्याच्या गोवाचो कान पिळन. त्याने जेवढं माका मारल्यान त्या सगळ्याचा बदला घे. अभिरामाचा अभ्यास कसो चाललो हा? हुशार राहतो. त्याका पण लय शिकवा. आणि मुंबईत पाठवूचा असत तर पाठवून दी. मोठा काहीतरी शिकूसाठी. मी असं आहे ना. आणि आहे एक सांगू, मका माहित हा घरात चाललेला हा तर सगळा लगेच संपणारा नाही. अण्णा त्यांचा स्वभाव काय सोडणार नाही. तुका सगळ्यांचा त्रास व्हायत असत ना. पण आहे आता मी माझ्या पायावरती उभं राहणार. लय मोठं होईल. तुका जर थैसर अण्णांचा त्रास व्हायत असत तर ताबडतोब माझ्याकडे निघून ये. मी
तुका सांभाळीन. अण्णा